दिवसात पूर्वी आधी तारखी जमीन करण्याचे निर्देश आहेत. त्याचबरोबर CRZ ऍक्ट मध्ये जी तरतूद आहे सेक्शन 15 and 19 प्रोसिक्युशन करणं, म्हणजे ज्यांनी हे बांधलं त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पण भारत सरकारने रिजनल डिरेक्टर नागपूर पर्यावरण मंत्रालय, केंद्र सरकारचे रिजनल डिरेक्टर नागपूर यांना आदेश दिले आहे. तोड पाडण्याचे आहेत. महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी, केंद्र सरकार तिघांनी दिला. याच्यापेक्षा दुसरं मोठं यश नाही. 90 दिवसात पूर्वी आधी तारखी जमीन करण्याचे निर्देश आहेत. त्याचबरोबर CRZ ऍक्ट मध्ये जी तरतूद आहे सेक्शन 15 and 19 प्रोसिक्युशन करणं, म्हणजे ज्यांनी हे बांधलं त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पण भारत सरकारने रिजनल डिरेक्टर नागपूर पर्यावरण मंत्रालय, केंद्र सरकारचे रिजनल डिरेक्टर नागपूर यांना आदेश दिले आहे. आज मी त्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि SP ची भेट घेतली. नोटीस त्यांना सुपूर्द झालेली आहे. क्रिमिनल फौजदारी कारवाई संबंधात महाराष्ट्र सरकार गोंधळ गडबड घोटाळा करीत आहे. फौजदारी कारवाई या संदर्भात अनेक वेळा आपली पण चर्चा झाली आहे. पुरावेही दिले गेले आहेत. तर दोन विषय मिक्स होत आहेत. एक तो रिसॉर्ट गैरकायदेशीर आहे हे जिल्हाधिकारी पासून डेप्युटी कलेक्टर, महसूल मंत्रालय, महाराष्ट्र सरकार हे सगळेच मान्य करतात. महाराष्ट्र सरकार महसूल विभागाचं म्हणण्याप्रमाणे त्याचा जो NA दिला गेला होता तो फोर्जरी करून दिला गेला होता असं त्यांनी आदेश दिला महाराष्ट्र सरकार. दुसरी गोष्ट की जे फोर्जरी करून जो NA दिला होता तिथे 500 मीटरचं बांधकाम करण्यासाठी दिला होता, पण बांधकाम 1700 मीटर पेक्षा जास्त, आणि ते ज्या अधिकाऱ्यांनी फोर्जरी करून दिलं त्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने कारवाई पण केली. रिसॉर्ट पाडण्याचे ऑर्डर महाराष्ट्र सरकारने दिले. MRTP ऍक्ट जो आहे हे दोन्ही त्याच्यात ऍक्शन, एक रिसॉर्ट पाडण्याची कारवाई आणि दुसरं MRTP मध्ये ज्यांनी बांधला त्यावर फौजदारी कारवाई. तर जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र सरकार महसूल विभागाने अजून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरूच केली नाही. हे रेव्हेन्यू विभाग CRZ नंतर येते. NA पण रद्द करण्यात आला. त्या अधिकाऱ्यावर कारवाई सुरू झाली. मग फौजदारी कारवाई का नाही? दुसरा मुद्दा जो आहे तो CRZ भंगाचा ते केंद्र सरकार करीत आहे. मुद्दा एक की MRTP म्हणा, NA म्हणा, CRZ म्हणा, तो रिसॉर्ट पाडण्याचा तिन्ही दृष्टीने निर्देश देण्यात आला. मग तो रिसॉर्ट का पाडला जात? नंबर 2, फौजदारी कारवाई तर करायची नाही, हे सगळे मान्य करतात, पण मालक कोणा विरुद्ध करायची याचा बदल महाराष्ट्र सरकार उडवाउडवी करत आहे. अनिल परब सुद्धा
काय बोलतात हे मला समजत नाही. कधीतरी म्हणतात माझा त्याच्याशी संबंध आहे, कधीतरी सांगतात त्या अनधिकृत आहेत तर कारवाई करा. तर पालकमंत्री म्हणतात अनधिकृत आहे कारवाई करा. ती पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. त्याच्यावर ज्यांनी बांधलं त्याच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. यू आर नॉट अनिल परब, यू आर पालकमंत्री. म्हणजे आपण फक्त एक व्यक्ती नाही आहात, आपण मंत्री आहात, पालकमंत्री आहात. आणि आपण मीडिया समोर स्टेटमेंट देतात की ज्याचा आहे त्याच्यावर कारवाई करा. तर ते शोधण्याची जबाबदारी तर अनिल परबची आहे ना पालकमंत्री म्हणून. ते म्हणतात मी नाहीये, आपण नाहीये तर कोणीतरी तर बांधला ना. अनिल परबचा भूतानी बांधला असेल तर अनिल परबचा भूताच्या विरोधात कारवाई करा. अनदर पॉइंट की अनिल परबनी 2019 मध्ये जून मध्ये एग्रीकल्चर म्हणून एग्रीमेंट केल्यानंतर 7व्या दिवशी पत्र देतात की हे मी घेतलंय एग्रीकल्चर लेन म्हणून ड्युटी भरली आहे, शेती जमीन म्हणूनच पैसे दिले आहेत, पण तिथे 17,800 स्क्वेअर फीटचं 5.5 कोटीचं रिसोर्ट उभं आहे आणि आता ते माझं झालं. हे अनिल परबने लिहून दिलंय. तो इज इट नॉट फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग? अनिल परब नोव्हेंबर 2019 मध्ये प्रॉपर्टी टॅक्स 2019-20चा भरला. अनिल परबने 17 डिसेंबर 2020 चा 20-21चा प्रॉपर्टी टॅक्स भरला. अनिल परबने मार्च 2020 मध्ये महावितरणकडे अर्ज केला की इथे मला 3 फेज कमर्शियल पॉवर पाहिजे कारण की रिसोर्टचं बांधकाम पूर्ण करायचं आहे. अनिल परबचे सरकार यांनी रिपोर्ट सबमिट केला की सॅटेलाइट मॅपिंग प्रमाणे या रिसोर्टचं बांधकाम 2017चा शेवटच्या तिमाही म्हणजे क्वार्टर मध्ये सुरू झालं आणि बांधकाम पूर्ण डिसेंबर एंड 2020 मध्ये पूर्ण झालं. हे त्यांच्या मंत्रालयाने दिलेलं आहे आणि तो रिपोर्ट लोकांकडे सबमिट केला भारत सरकारच्या वतीने, महाराष्ट्र सरकार. मग हे आम्हाला काही समजत नाहीये. अनिल परब इज अ मिनिस्टर. जर रेव्हेन्यू मंत्रालय एक, पर्यावरण मंत्रालय ते, मग पालकमंत्री गोंधळ कशासाठी? तर अनिल परब मी हा रिसोर्ट बांधला, त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला, त्यांनी वीज कनेक्शन स्वतःच्या नावाने घेतलं नाही, पैसे भरतायत ते. आता बदललं त्यांचं माहित नाही, पण फॉर अ लॉंग पिरियड एव्हरी मंथ. तर त्यानंतर अनिल परबवर कारवाई का नाही? उद्धव ठाकरे साहेब आपण मुख्यमंत्री आहात, मंत्री जर अशा प्रकाराने कोविड काळात रिसोर्ट बांधत असेल, गैरकायदेशीर रिसोर्ट बांधत असेल तर त्यांचा राजीनामा, हकालपट्टी आणि दुसरं त्यांच्यावर कारवाई याचा पाठपुरावा करण्यासाठी मी इथे आलो. रिसोर्ट पाडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी, केंद्र सरकार तिघांनी दिला. याच्यापेक्षा दुसरं मोठं यश काय? रिसोर्ट गैरकायदेशीर आहे ते पालकमंत्री पासून सगळ्यांनीच मान्य केलं. याला आपल्या सगळ्यांची, माझ्या एकट्याच नाही, सगळ्यांची सफलता म्हणायला हवं ना. आता राहिला तिसरा मुद्दा, मालक कोण? याच्यासाठी जबाबदार कोण? मालक म्हणजे जबाबदार कोणतरी तर आहे ना. हे पण तिघे मान्य करतात की हो कारवाई झाली पाहिजे. मग कोणावर कारवाई करायची ही जबाबदारी उद्धव ठाकरेची आहे. मी माझ्याकडील डॉक्युमेंट एव्हिडन्स देतो, तू व्हेरीफाय येते. आणि अनिल परबचा भूतानी बांधलाय. अनिल परबच्या नावाने हे जे प्रॉपर्टी टॅक्स भरला जात होता फोर्जरी होती, हा भरत होता. हा म्हणजे पुढे पाठीमागे भरतो तो अनिल परबच्या नावाने सही करून अनिल परबच्या बँक मधून पैसे देतो. सांगावं ना, माझी हरकत नाही येत. उत्तर व्यवस्थित मिळालं आहे.
जिल्हाधिकारी ची व्यवस्थित चर्चा झाली, एकपीकडे व्यवस्थित चर्चा झाली, आमचे मुद्दे आम्ही मांडले, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले जो आदेश आहे त्याचा आम्ही अंमलबजावणी करीत आहोत. केंद्र सरकारचा आदेश आल्याबरोबर तो सबमिट केला गेला आहे. 90 दिवस वी विल कीप अ वॉच ऑन इट. 90 दिवसाची वेळ दिलेली आहे. राहिली गोष्ट क्रिमिनल, तर क्रिमिनल जे ऍक्शन घेतली पाहिजे चीटिंग, त्याच्यासाठी रत्नागिरी पोलीस तयार नाही. आता मी आपण आता पोलीस का तयार होत नाही ते त्यांनी रायटिंग मध्ये दिलं. आता लोकायुक्ती त्यांना आदेश दिले आहेत की आता डिटेल मध्ये तुम्ही रिप्लाय फाईल करा. लोकायुक्तकडे हिअरिंग पुढच्या महिन्यात आहे, त्यावेळी त्यांचा रिप्लाय घेणार. पोलिसांवर दबाव आहे का? आता कसं आहे की लोकायुक्ती त्यांना आदेश दिला आहे की किरीट सोमय्या यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या प्रत्येक मुद्द्याचं व्यवस्थित डिटेलमध्ये रिप्लाय फाईल करा. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारने प्रोसिक्युशन फाईल करायचा आदेश दिला आहे, तर तेही प्रोसिक्युशन फाईल झाल्यानंतर तिथेही रिप्लाय फाईल करावं लागणार. दबाव आहे नाही आहे हे मला जर विचारलं तर मी जे तर्क दिलेले आहेत त्यापैकी एकाचाही पोलीस उत्तर देत नाही. म्हणून दॅट अनिल परबनी 2018च्या निवडणूक एफिडेव्हिट मध्ये ही जागा त्यांनी म्हणजे त्यांचे ऍडव्हान्स पेमेंट केले लिहिलं आहे. त्यांनी इलेक्ट्रिक बिल त्याच्या नावावर आहे हे सगळं कबूल केलेलं आहे. आणि तिसरं, आता घाईघाईमध्ये माझ्या कंप्लेंट तक्रार याच्यानंतर घाईघाईमध्ये जून 2021 मध्ये सदानंद कदमच्या नावाने ट्रान्सफर केलं. तर त्या संबंधी मुद्दा काय आहे, फॉर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅड टू ऍक्ट. CRZ कायदा, त्यानंतर MRTP मध्ये कायदाच आहे की ज्यांनी केलं त्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. हे ते अवॉइड करतात. पहिला कोणाचा विरुद्ध करू तर द्या, हे करतच नाहीये. त्याच्यासाठी पाठपुरावा म्हणून NGT मध्ये मी आपल्याला केला आहे. NGTV या तिघांना नोटीस पाठवते आहे. त्यांना रिप्लाय गेल्या महिन्यात फाईल करायचा होता, त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली. आपण तिघांना सांगितलं स्पष्टीकरण रितोड हे तुम्ही आणि मी गेले 1 वर्ष बघतोय. डिमोलिशनची ऑर्डर तर आली ना. दादा तुम्ही आता म्हणा की हे यांनी म्हटलं नाही तर तुमचा नावाने वाक्य नाही. आता डिमोलिशनचा ऑर्डर आल्यानंतर तर ते असं म्हणतात दखल घेत नाही, तर देव महाराष्ट्राला वाटतं.